महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सध्या आहे ती निवडणुकांची सुरू झालेली आहे आणि साताऱ्यात देखील मोठे राजकीय जे वातावरण आहे ते एकूणच आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आहे ती एका हॉटेलमध्ये संपन्न झाली। त्याच्या काही तासातच मंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी जे सातारा शहरात आहे आपण या ठिकाणी दाखवते हे दृश्य। याच निवासस्थानामध्ये जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील तसेच मंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव तसेच संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संपूर्ण मुख्य जे साताऱ्यातले पदाधिकारी मंत्री आहेत यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जोरदार राजकीय बैठक आहे ती पार पडली। दरम्यान याबद्दलची रामराजे नाईक निंबाळकर यांना विचारणा केली असता त्यांनी चहा पिण्यासाठी या ठिकाणी आलो होतो अशी प्रतिक्रिया दिली। एकूणच नितीन काका पाटील जे आहेत खासदार राज्यसभेचे ते देखील या बैठकीला उपस्थित त्यांच्या विचारणा केली असता त्यांनी देखील सांगितलं की ही जी आहे ती बैठक पहिलीच बैठक आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नसला तरी आम्ही एकत्र लढण्याची चर्चा आहे ती या बैठकीमध्ये केली आहे। दरम्यान याच प्रतिक्रियेमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। भाजपा जी आहे ती स्वबळावर लढणार असल्याची चर्चा त्या आहेत त्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये होत असतानाच ही जी बैठक आहे ती संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरताना आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान येत्या काही दिवसातच कशा पद्धतीने राजकीय हालचालींना वेग येतो आणि नक्की राजकारण कशा पद्धतीने समोर येते सातारा जिल्ह्यात हे पाहावं लागणार आहे। एक बैठक पार पडली आणि यामध्ये आता पाहायला गेलं तर रामराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी आले आहेत। बाळासाहेब काय सांगा? अरे हो, शंभूराज देसाईंनी आम्हाला नवीन घरात चहा पाणी केलं, त्याच्याबद्दल काही तुमची राजकीय भूमिका काय? नो भूमिका काय जिल्हा परिषद काय करणार आहे? जिल्हा परिषद काय माहिती काय बैठक झाली महाराज? सोबत बैठक झाली, बैठक काय झाली महाराज? सांगितलं चहा पाणी झालं आणि चहा गोडाचा का कसा? चांगला होता। काका काय काय झालं काका बैठक काय झाली? बैठक काय झाली? काय जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बैठक झाली का? हा, थोडस जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काय जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय करता येईल आपल्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली, भाजप यामध्ये कुठे दिसली नाही। भाजपला काय घेतलं बैठक? भाजपने यापूर्वीच माझ्या माहितीनुसार जाहीर केले की आम्ही सोबळाव जिल्हा परिषद लागतो। शिवेंद्रराजेंनी आज असं आवाहन केले की पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख आहेत, त्यांनी महायुतीची बैठक बोलवावी आणि चर्चा करावी। ठीक आहे ना, मग पालकमंत्र्यांनी बोलव यांच्या मंत्री गोरेंच्या धक्क्यानं सर्व एकत्र झाला का तुम्ही? नाही, तसं काही नाही, काय धक्का त्यांचा? तर तुमच्या इथं नगराध्यक्षाचा पराभव झाला असेल, त्यात गोऱ्यांचं काय सांगणार? भाजपचे नेते ते तिथं भाजपची पार्टी पूर्वीपासून आहेच ना, त्यात त्यांचं काय सांगणार? उद्या बैठक आहे तुमच्या? मदन भोसले ती पूर्वीपासून भाजपमध्ये। तुम्ही एकत्र लढणार का आता? जिल्हा परिषदेत एकत्र लढणार का दोघं जण? आता चर्चा तर चालू आहे, बघूया चर्चा काय ते. तुतारीला बरोबर घेणार आहे का? तुतारीला हे बघा, आता आम्ही दोघं तर बरोबर चर्चा केली, आताशी सुरुवात आहे, इलेक्शन काल परवा जाहीर झाले आहे, बघूया ना पुढे काय काय। भाजपलाच का डावललं जाते जिल्ह्यात? भाजपला कुठे गावात मग त्यांना का नाही या बैठकीला बोलावलं? आता जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी बोलावं, आमची कुठे काय हरकत आहे कोणाची। चला येऊ का? नमस्ते। ओमकार सोनवणे, नवराष्ट्र, सातारा।